माझं नाव राधिका आहे. मी 42 वर्षाची आहे. मी बऱ्याच काळापासून विधवा आहे. माझा नवरा फक्त 2.5 वर्षे माझ्यासोबत राहिला. हो, फक्त 2.5 वर्षे. माझा नवरा मेला तेव्हा मी गर्भवती होते. तेव्हापासून मी एकटीच आहे, विधवा. रोहनच्या जन्मानंतर मी त्याला एवढेच वाढवले. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मी सांगत होतो की एक विधवा आहे. 18 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. हो, मी 18 वर्षापासून विधवा आहे. जेव्हा माझ्या नवऱ्याचा निधन झाले तेव्हा मी ठरवले की आधी खूप प्रेम करायचे आणि तिचे खूप लाड करायचे. ती तिच्या मुलाला सर्वोत्तम शाळेमध्ये घालायची आणि दरवर्षी वेगवेगळ्या शहरात घेऊन जायची. आम्ही दरवर्षी नवीन नवीन शहरात किंवा राज्यात सुट्टी घालवायचो. ह्यामुळे आमचे जीवन खूप मुक्त आणि आनंद झाले. आम्ही जे हवे ते केले आणि खूप आनंदी होतो. त्या क्षणी मी स्वतःला पूर्वी पूर्णपणे विसरले. मला हे देखील विसरलो की माझे काही अधिकार आहेत. मी अजून लहान असल्याने पुन्हा लग्न करायचे होते. लग्नानंतर 2.5 वर्षांनी माझा नवरा वारला आणि माझा मुलगा रोहन फक्त काही महिन्यांचा होता. बरं, वेळ निघून गेला आणि मी माझ्या पालकांना वारसाने मिळवलेल्या मालमत्तेवरही व्याजावर जगत होते. देवाचे आभार, सर्व काही व्यवस्थित चालले होते. त्यानंतर मी एका छोटासा व्यवसाय सुरू केला, ज्यामध्ये मी आणि रोहन दोघेही काम करत होतो. तो थोडा मोठा झाल्यावर आम्ही एकत्र काम करू लागलो. देवाच्या कृपेने माझा मुलगा आत्ता 21 वर्षाचा होता, किंवा असं म्हणा 22 वर्षाचा होणार होता. तो एक तरुण आणि आकर्षक तरुण वाटत होता. पण काही काळापासून मला एक विचित्र शून्यता जाणवू लागली. त्यामुळे मला खूप त्रास होत होता. विशेषतः जेव्हा रोहन त्याच्या मित्रांसोबत बाहेर जात असे. तो जायचा जवळजवळ दर महिन्याला. तो त्याच्या मित्रांसोबत कुठेतरी वातावरण बदलण्यासाठी जायचा. मला माझ्या छोट्याशा हवेलीत एकटी सोडायचे. शून्यता आणि एकटेपणा मला खूप त्रास देऊ लागला. या एकटेपणामुळे मी इतका व्यथित झाले की मला खूप कंटाळा आला. मग माझ्या मनात विचार आला की मी एक चांगले नाते स्वीकारले पाहिजे. त्यामुळे मला अनेक प्रस्ताव येत होते. पण माझा मुलगा रोहन कसा प्रतिक्रिया देईल याबद्दल मला थोडीशी भीती वाटत होती. तरीही तो घरी परतल्यावर मी धाडस एकवटले आणि त्याच्याशी बोलायला निर्णय घेतला. मी म्हणाले, रोहन बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचे आहे. त्याने उत्तर दिले, हो आई, नक्कीच. मी म्हणाले, हे बघ बेटा, तू आता मोठा झाला आहेस. तू समजून शकतोस. एके दिवशी तुझे लग्न होईल. तू माझ्यापासून दूर जाशील आणि स्वतःचे घर वसवशील. तू माझ्यासोबत राहशील किंवा नशील, मला खूप एकटेपणा जाणवते. म्हणून मी विचार करत आहे की माझ्याकडे येणाऱ्या चांगल्या प्रस्तावाला तू हो म्हणायला तयार होशील का? हे ऐकून रोहनचा चेहरा पूर्णपणे बदलला. तो खूप रागावला आणि दुःखीही झाला. तो म्हणाला, नाही आई, मी यासाठी तयार नाही. पण जर तुला ते करायचं असेल तर तुझा निर्णय आहे. आणि माझ्या बोलण्याने तो अस्वस्थ झाला आहे हे मला जाणवलं. तो थेट माझ्या खोलीत गेला. मी त्याच्या मागे गेले आणि तो रडत असल्याचे पाहिले. मी त्याला मिठी मारली. मी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, ठीक आहे बेटा, तुला दुखावले असेल. मी काही करणार नाही. तुला आवडत नाही असे मी कधीच करणार नाही. माझ्यासाठी तू माझं सगळं जग आहेस. मग मी त्याच्याशी थोडा वेळ बोललोय. तो म्हणाला, आई प्लीज, हे सगळं मनातून काढून टाक. खरं सांगायचं तर रोहन माझ्यावर खूप रागावला होता. मी जेव्हा जेव्हा असं काही बोलायचे तेव्हा तो माझ्यावर रागवायचा, अगदी त्याच्या वडिलांसारखाच. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. काहीही असो. मी त्याला म्हणाले, ठीक आहे माझ्या प्रिये, मी पुन्हा याबद्दल विचार करणार नाही. आपण एकत्र राहू आणि मी लग्नाचा अजिबात विचार करणार नाही. तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. मग आम्ही थोडा वेळ बोललो आणि त्याचा मूड थोडासा सुधारला. मी म्हणाले, चल बेटा, बाहेर जाऊया, कुठेतरी छान जेवण करूया, म्हणजे तुला बरं वाटेल. तो म्हणाला,
आई, मी माझ्या मित्र अक्षयसोबत बाहेर जात आहे. तो त्याच्या आईला सोबत घेऊन आला. मी ती माझ्यासोबत राहते कारण तिचीही परिस्थिती आमच्यासारखीच आहे. ती देखील विधवा आहे आणि अक्षय तिचा एकुलता एक मुलगा आहे. मी म्हणाले, बेटा आपण सगळे एकत्र बाहेर जाऊया, एकत्र मजा करूया आणि मजा मग आम्ही तयार झालो आणि बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मी रोहनचा मित्र अक्षयला आधी 4-5 वेळा पाहिले होते. तो रोहनला भेटायला कधी यायचा. तो रोहनचा एक होता. तो त्याच्या वयाचा होता. पण त्याला पाहून तो थोडा मोठा वाटत होता. कारण तो जिममध्ये जायचा आणि खेळात रस होता. तर माझा मुलगा रोहन ह्या गोष्टींमध्ये अजिबात सहभागी नव्हता. असो, मी पहिल्यांदाच अक्षयच्या आईला भेटले, ज्याचे नाव सुनैना होते. पहिल्याच भेटीपासून आम्ही खूप चांगले मित्र झालो. मग आम्ही जवळजवळ दररोज भेटू लागलो. एकत्र ती आमच्या घरी यायची कधी किंवा आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि आम्ही त्यांच्या घरी जायचो. आमची मैत्री खूप घट्ट झाली होती. रोहनला अक्षयशिवाय जवळचे मित्र नव्हते आणि सुनैनाशिवाय माझे जवळचे मैत्रीणही नव्हते. त्यामुळे आत्ता आमचे दोन्ही कुटुंब एकमेकांच्या खूप जवळ झाले होते. आम्ही प्रत्येक सण आणि खास प्रसंगी एकत्र असो. ते आमच्या घरी यायचे किंवा आम्ही त्यांच्या घरी जायचो. त्यांच्यासोबत वेळ घालवणे खूप छान होते. खूप आदरणीय आणि चांगले लोक होते. एक दिवशी मी सुनैनाशी बोलत होते, तेव्हा आम्हाला कळले की आमच्यात बरेच साम्य आहे. तिने मला सांगितले की अक्षयच्या वडिलांच्या निधनानंतर तीही दुसरे लग्न केले नाही. तिला तिच्या मुलासाठी जगायचे होते. जरी तिला एक मुलगी होती, पण देवाची इच्छा होती की मोठी होण्यापूर्वी वारली. ती हे जग सोडून गेली. त्यानंतर सुनैना अक्षयला खूप चांगले वाढवले आणि त्याला उत्तम संगोपन दिले. या भाषणानंतर मी माझी नवीन मैत्रीण सुनैना आणि तिचा मुलगा अक्षय ह्याच्याशी आणखी जवळीक साधली. आम्ही अनेकदा एकत्र बाहेर जायचो. कधी त्याच्या घरी, कधी आमच्या घरी, कधी हॉटेलमध्ये, कधी सिनेमाला. हळूहळू आम्ही एकमेकांना कुटुंब मानू लागलो. या काळात मला एक गोष्ट लक्षात आली. आम्ही जेव्हा एकत्र असू तेव्हा रोहनचा मित्र अक्षय वारंवार माझ्याकडे पाहत असे. तो माझ्या शरीराकडे, विशेषतः माझ्या कमरेकडे आणि अस्तित्वाकडे जणू मी कुठेतरी जात आहे किंवा येत आहे असे पाहत असे. सुरुवातीला मी जास्त लक्ष दिले नाही, पण हळूहळू मला ते आवडू लागले. मला आनंद वाटू लागले. जरी मी ते माझ्या चेहऱ्यावर कधीच दिसू दिले नाही. मी तसं केलं, पण मला विचित्र वाटलं ते म्हणजे रोहनही सुनैनाकडे त्याच प्रकारे पाहू लागला होता. तोही तिच्या कमरेकडे आणि अस्तित्वाकडे पाहत होता. ह्यामुळे माझ्या मनात एक विचित्र दृश्य निर्माण झालं. मी विचार करत होते की जर मी अक्षयसोबत असते आणि रोहन सुनैनासोबत असते तर काय होईल. हा एक वेडा विचार होता, अगदी वेडा. पण मला ह्याबद्दल काहीच वाटलं नाही. मी त्याला काहीही सांगितले नाही कारण मला आधी काय चाललं आहे ते समजून घ्यायचे होते. काही दिवसांनी रोहनने मला विचारले, आई, तू अजूनही लग्नाचा विचार करत आहेस का? मी म्हणाले, नाही प्रिये, मी तुला वचन दिले होते की मी पुन्हा याबद्दल विचार करणार नाही. पण मला माफ कर. मी एक स्त्री आहे आणि मी अजूनही तरुण आहे. एके दिवशी तुझे लग्न होईल हे स्वाभाविक आहे. तू तुझ्या बायकोसोबत वेगळं राहशील. मग मी पुन्हा एकटी असेन. त्याची प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी त्याच्याशी या सर्व गोष्टी बोलत होते. मग मला आम्ही सर्व एकत्र बसलो होतो तेव्हाच तो दृश्य आठवला. मी धाडस एकवटले आणि रोहनला विचारले, बेटा, मी तुला खरं सांगू का? तो म्हणाला, हो आई, मला सांग. मी म्हणाले, बेटा, त्या दिवशी जेव्हा आम्ही सर्व एकत्र जमेत होतो तेव्हा मी पाहिले की तू सुनैनाजीसोबत छान होतास आणि तू त्यांच्या अस्तित्वाकडे कसे पाहत होतास. हे ऐकून रोहन हसला आणि म्हणाला, हो आई, मला खरोखरच आवडले. मलाही ती
फळे खावीशी वाटली. रोहनकडून हे ऐकून मला खूप विचित्र वाटले, कारण आई आणि मुलासाठी असे बोलणे सोपे नसते. पण मग आम्ही दोघेही हसायला लागलो आणि वातावरण हलके झाले. मग एका आठवड्यानंतर रोहन मला म्हणाला, आई, मी तुला सांगू इच्छितो की मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला माहीत आहे की तू नकार देणार नाहीस, कारण त्यामुळे आपण सर्वजण खूप आनंदी होऊ आणि एक सुंदर जीवन जगू. मी म्हणाले, हो बेटा, नक्कीच. काय झालंय ते सांग. त्याने विचारले, आपण अक्षय आणि त्यांच्या आईच्या घरी जाऊया का? आणि तिथे एक छोटीशी पार्टी करूया का? आपण एकत्र जमा करू आणि सगळे त्यांना आवडणारी फळे खाऊ. रोहनच्या बोलण्यावरून मला समजले की तो काय करत आहे. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण मी मुद्दामहून त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मग ते समजलं नाही. मग रोहन स्पष्ट म्हणाला, आई, मला सुनैनाजीचे कमरे आणि अस्तित्व खायचे आहे. आणि आई, मला वाटतं की अक्षयही तुझी कंबर आणि अस्तित्व खूप बारकाईने पाहतो. त्यालाही ते खायचे आहेत. मग आपण सर्वजण एकत्र पार्टी करूया का? नाही, चल एकत्र मजा करूया आणि आनंदी राहूया. रोहन, मी तो जे बोलत होते ते मला आवडलं नसल्याचा आव्हानला. तो काय बोलत आहे ह्याचा मला प्रश्न पडला. माझा मुलगा असे कसे बोलू शकतो? पण मग मला माहीत नाही का मी होकार दिला. मी म्हणाले, ठीक आहे बेटा, मी तयार आहे. आपण सगळे आनंदी राहू. त्यांनाही ह्याचा आनंद होईल. असो, आम्ही आता कुटुंबासारखे आहोत. घाबरण्यासारखे किंवा काळजी करण्यासारखे काहीही नाही. माझे हे ऐकताच रोहन म्हणाला. त्याने या पार्टीसाठी तयारी सुरू केली. तो अक्षय आणि सुनैनाला वारंवार त्याच्या घरी बोलू लागला. जरी त्या वेळी त्यांना याबद्दल काहीच माहीत नसेल, तरी मला वाटले की रोहन आणि अक्षयने आधीच सर्व काही नियोजन केले होते, कारण ते एकमेकांना खूप चांगले समजतात. मी पाहिले की अक्षय माझ्याकडे आणखी जास्त पाहत होता आणि रोहन सुनैनाकडे पाहत होता. मला समजले नाही. मला काय करावे हे कळत नव्हते. हे सगळं कसं सुरू झालं हे मला समजतही नव्हतं. मग एके दिवशी जेव्हा मी आमच्या घरी आले, तेव्हा मी काहीतरी घेण्यासाठी माझ्या खोलीत गेले. तेवढ्यात रोहन आणि अक्षय माझ्या मागे आले. रोहन अक्षयला खोलीत सोडून बाहेर गेला. मग मला कळलं की ही सुरुवात आहे. मग सगळं स्पष्ट झालं. अक्षय माझ्या खूप जवळ येऊ लागला. आम्ही सुरुवात केली. आम्ही दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलो, जणू काही आम्ही नुकतेच जन्मलो आहेत. तो माझ्या कमरेला आणि अस्तित्वाला प्रेमाने स्पर्श करू लागला. मला माहीत होते की रोहन सुनैनासोबत दुसऱ्या खोलीत आहे. आम्ही जवळजवळ 1 तास वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिलो. मग मी अक्षयला सांगितले, नाही, मी असा आनंदी नाही. चला त्याच्याकडे जाऊया. मग आम्ही सर्व एकाच खोलीत आलो. तेव्हा मी खूप आनंदी होते. आता माझ्या कमरेला आणि अस्तित्वाला खूप आनंदाने स्पर्श करत होता, जणू त्याला खूप भूक लागली असेल. दरम्यान रोहनही सुनैनाच्या कमरेला आणि अस्तित्वाला स्पर्श करत होता आणि तो खूप आनंदी होता. तथापि आम्ही असे काहीही केले नाही की मी रोहनसोबत गेले किंवा सुनैना अक्षयसोबत गेली. मी पूर्ण वेळी अक्षयसोबत होते आणि सुनैना रोहनसोबत होती. आम्ही खूप मजा केली आणि खूप आनंदी होतो. आमच्यासाठी खूप सुंदर रात्र होती. आम्ही चौघेही सकाळपर्यंत एकत्र वेळ घालवला. आम्हाला असे क्षण आले जे आम्ही कधीही अनुभवले नव्हते. त्या रात्रीनंतर ते आमच्या घरी येऊ लागले आणि ठरवले की आम्ही 1 आठवडा त्यांच्या घरी राहू आणि ते आमच्या घरी 1 आठवडा राहतील. जणू काही आम्ही एकच कुटुंबात होतो. आम्ही सर्व जण लग्न केल्यासारखे एकत्र राहत होतो. माझ्या आयुष्यात प्रणय आणि सौंदर्य परत आले. त्यामुळे मला वर्षानुवर्षे ज्यापासून वंचित ठेवले होते त्या सर्व गोष्टींनी भरले. मी खूप आनंदी होते. पण नंतर एक भयानक दुर्दैव घडले. अक्षय आणि मी इतके जवळ आलो की मी गर्भवती राहिले. आत्ता मी अडचणीत आहे.
मी ह्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी सर्व मार्गाचा विचार केला आहे, पण काही काम करत नाहीये. मी खूप त्रासलेली आहे. मी काही विचार करू शकत नाही किंवा करूही शकत नव्हते. मला ते कठीण जास्त आहे. तर कृपया कमेंटमध्ये मला ह्या अडचणीतून कसे बाहेर पडायचे याबद्दल सल्ला द्या. मी पुढे काय करावे ते मला सांगा. तर मित्रांनो, आज ही आपली छोटीशी कथा होती. तुम्हाला ती कशी वाटली कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया ती लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भविष्यातही आपण असेच राहू. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल.